तर आज आमच्या किचनमध्ये बनणार आहे खिमा खिचडी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कुकर तापायला ठेवला, त्याच्यात टाकणार आहे तूप, थोडंसं तेल, जीरा, जीरा कढाडला की टाका कांदा, बारीक चिरून घेतलाय मी इकडे। फायनली चॉप्ड ऑनियन आहे हे। कांदा टाकून झाल्यावर 1-2 सेकंदने लगेच टोमॅटो टाकलाय। आता टाकणार आहे मटर, खिमा ज्याच्यात आपण ऑलरेडी सगळं मिक्स करून ठेवलं होतं। खिम्याला ऑलरेडी हळद, मीठ, मिरची आणि अद्रक लसूणचा पेस्ट लावून मिक्स करून ठेवलं होतं। आता टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट, मसाले, मीठ, धना जिरा पावडर, हळद, मिरची, टाकणार आहे कोथिंबीर। आता याच्यात टाकणार आहे तांदूळ, डाळ, दोन्ही सुद्धा 3-4 पाण्याने धुवून घेतलंय। तर माझे सासू सांगतील की त्या कसं बनवायचं शिकल्या। हे खिमा खिचडी कसं बनवायचं शिकली माहिती आहे का? माझ्या घरी एकदा माझे दीर आलेले, त्यांना जरा शुगर होती। डॉक्टरनी त्यांना सगळी मना केली होती की काय ऑइली खाऊ नको, मटण वगैरे हे तेन खाऊ नको। तर त्यांनी म्हटलं मला एकदम हलकी फुलकी काहीतरी छानशी खिचडी करून दे। तर मग मी यांना आठवलं, तर माझ्याकडे खिम्याचं कालवण होतं। मी थोडंसं त्याच्यातनं एक अर्धा कप मी काढला खिमा आणि त्यांना ह्याची खिचडी करून दे म्हणून म्हटलं। त्या खिचडीमध्येच आपण खिमा टाकूया म्हणून मी असं जरा थोडी मनाने केली आणि खूपच छान लागली। मग त्यांना पण खूपच आवडली। त्याने नेक्स्ट टाइम तसंच करून दे म्हटलं। त्यांना परत सेकंड टाइम मी करून दिलं। घरी पण माझ्या खूप आवडते। ते म्हणतात खिचडी बनवलं ना, खिमा खिचडी बनव। आपण जसं आता आज मी बनवलेले कबाब आहे, अजून कलेजी मटण आहे आणि खिमा खिचडी आहे। तर मी तुम्हाला थाळी जसं लावली ना मी दाखवणार आहे प्लेट। आता ह्याच्यात पाणी जोडत आहे। माझं 2 गिलास पाणी आहे का, म्हणजे माझे 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ आहे ना, त्याच्यासाठी मी 2 गिलास पाणी जोडत आहे। तर आता आपण ह्याला 3च शिटी करून घ्यायचे मीडियम गॅसवर, फास्टवरती नाही। मीडियम गॅसवर केलं आपली खिचडी पण मधून चांगली शिजेल आणि आरामात होईल, नरम पण होईल। तुम्ही बघत आहे झालं बी। आता ह्याला मी ढाकण लावणार आहे शिटी व्हायला। मी कोथिंबीर टाकत आहे का, म्हणजे कोथिंबीरचा वापर जास्त करायचा खिचडीमध्ये का, म्हणजे कोथिंबीर थंड असते ना। मग जसं आपण म्हणतो खिचडी खाल्लं की जरा पोटाला आराम असतं, थोडं बरं वाटतं। तर कोथिंबीर टाकलं तर अजूनही थंड आणि खूपच छान असतं। तर कोथिंबीर जेव्हा ही खिचडी साधी कोणचीही बनवताना कोथिंबीरचा वापर जास्त करा की ते पोटासाठी एकदम थंड असते आणि छान असते आणि टेस्ट पण खूप छान येतो। तुम्ही बघत आहे आपली खिचडी रेडी आहे। मी काढली, थोडं पाणीच ठेवलेलं आहे का, म्हणजे ते थंड झाले की एकदम घट्ट होणार ना। मी मीडियम शिजून घेतलेलं आहे, जास्त नरम पण आहे, जास्त हे पण आहे, हार्ड पण आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे। मी परत आता ह्याला मी ढाकण लावूनच ठेवणार आहे। जेव्हा खायचं आहे तेव्हा मी याचं ढाकण खोलणार, काढून सर्व करणार आहे। बघताय ना खूपच छान आहे, टेस्टीला पण खूप आहे। आता जेवणाची तयारी मी सर्व करत आहे। कुकरचं ढाकण खोललं आणि ह्याच्यामध्ये गरम गरम सर्व खूपच छान लागतं। खिमा खिचडी सोबत मी कबाब पण बनवले। हे आजचं डिश आहे आमचं, बघा किती छान आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे। तर तुम्हाला ही खिमा खिचडीची रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।